नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत, मात्र त्या अगोदर एक महत्त्वाची बातमी हाती येते. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेमध्ये अपात्र असलेल्या लोकांना पात्र दाखवून निधी लाटल्याविरोधात गोविंद तनपुरे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता थोपटेंनी ही भूमिका घेतली आहे का असा सवाल उपस्थित होतोय. या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी राहुल कुलकर्णी यांच्याकडून. राहुल, संग्राम थोपटे यांचा याआधीच म्हणजे जेव्हा अमित शहा हे आता रायगडाला आले होते तेव्हाच त्यांचा भाजप पक्ष प्रवेश होणार होता अशी माहिती आहे. परंतु त्याला सुनील तटकरे यांनी काहीसा विरोध दाखवला, कारण त्यांच्या विरोधातले आत्ताचे जे आमदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि त्यामुळे एक चांगला संदेश जाणार नाही वगैरे असं सांगितलं गेलं. आणि म्हणून असं आता म्हणतायत की येत्या 20 तारखेला संग्राम थोपटे हे आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील. आता ज्या याचिकेचा तो उल्लेख केलेला आहे त्याची चर्चा अशी आहे की श्रावणबाळ योजना असेल किंवा संजय गांधी निराधार योजना असेल तर भोर तालुक्यामध्ये या योजनेमध्ये खूप मोठा गैरव्यवहार झाला आहे असं म्हणत बॉम्बे हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल झालेली आहे, ज्याची जूनच्या 14 तारखेला पुढची सुनावणी आहे. तर या सुनावणीच्या दरम्यान कोर्टाने या प्रकरणामध्ये खरोखरच काहीतरी गांभीर्य दिसतं असं म्हणत जे अपात्र लाभार्थी पात्र करून त्यांना अनुदान दिलेलं आहे त्यांच्याकडनं सक्तीनं वसुली करा आणि प्रसंगी गरज पडली तर तुम्ही गुन्हे पण दाखल करा असं म्हटलं आहे. शिवाय ह्याच प्रकरणामध्ये जे शपथपत्र वित्त विभागानं सादर केलेलं आहे किंवा सादर करणार आहे ते शपथपत्र संग्राम थोपटे यांच्या विरोधामध्ये जाईल अशी शक्यता आहे. आणि त्यामुळे जे अनेक शक्यता आहेत त्याशिवाय रायरेश्वराचा वाद पण सुरू आहे की जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ते मंदिर हे संग्राम थोपटे यांच्या संस्थेच्या ताब्यात आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी पण त्याच्यावरून वाद निर्माण झाला होता आणि विधानसभा निवडणुकीनंतर पण वाद सुरू आहे. विशेषतः चंद्रशेखर बावनकुळे जे राज्याचे महसूल मंत्री आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही हे मंदिर ताब्यात घेऊन तिथे एक मोठी शिवसृष्टी उभा करू. तर या सगळ्याची पार्श्वभूमी त्याला आहे असं म्हणतायत लोक. आणि त्यामुळे संग्राम थोपटे हे काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ आपल्या हातात घेण्याची शक्यता. आणि हे तेच संग्राम थोपटे आहेत हे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची शरद पवार यांच्या काही आडीमुळं किंवा राजकीय कारणामुळं विधानसभा अध्यक्षपदी निवड झालेली नाही आहे. हे सगळं राजकारण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत 230 जागा जिंकल्यानंतर पण सुरू आहे. धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.